श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी इतका शुभ ठरलेला आहे, ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस ती विनंती मी स्वीकार केली आहे. तुझ्याकडे आता ते शुभ कार्य देवाच्या आज्ञेने घडणार आहे. बाळा, आज मी तुला हा संदेश देत आहे. या संदेशाला जर पुढील 10 मिनिटे तू संपूर्ण ऐकलेस तर तुझ्याकडे ती भरभराट, तो आनंद आणि ते सर्व काही सुख तुला प्राप्त होणार आहे. माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुमच्या कार्यातले सर्व काही विघ्न दूर करण्याचे कार्य विघ्नेश्वर करत आहेत. तुमच्या कार्यातील सर्व काही विघ्न दूर होऊन, सर्व काही बाधा दूर होऊन तुमचे कार्य सुखरूप पार पडणार आहे. तुमच्यासाठी तो शुभ काळ सुरू झालेला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी या क्षणाला माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे, त्यावर माझी आणि देवादिदेव गणपती बाप्पाची कृपा निरंतर राहील. त्यांनी जो काही संकल्प केला आहे तो आता पूर्णत्वास जाईल. लवकरच त्याला ते मोठे यश देण्यात येईल. देव म्हणतात, तुझी काळजी, तुझी चिंता मी खूप पाहिली आहे. आता तुला इथून पुढे सुखाचे, आनंदाचे क्षण उपभोगता येतील. बाळा, त्यासाठी तू जी काही तडजोड करत आहेस, जे काही संघर्ष करत आहेस, ते सर्व काही समाप्तीकडे नेऊन तुला ते सुख प्रदान करण्यात येत आहे. जे कोणी माझ्याकडे त्या कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करत आहेत, त्यांचे ते ऋण लवकरच मुक्त होतील. त्या ऋणातून त्यांना लवकरच मुक्तता मिळेल. तुमच्यासाठी असे मार्ग देव दाखवू इच्छितात, ज्यामुळे तुम्हाला लवकरच असे सुख, असा आनंद प्राप्त होणार आहे, ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील केली नाही. असे मार्ग तुमच्यासाठी देव निवडून देणार आहेत, ज्या मार्गावर तुम्ही चाललात की तुमचे सर्व काही प्रश्न मार्गी लागणार आहेत. देव म्हणतात, तू केलेली सर्व काही सेवा मी मनापासून स्वीकार करतो आणि तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. बाळा, आता तुझे प्रत्येक कार्य शुभतेकडे वळवल्या जात आहे. आज जो कोणी या क्षणाला देवादिदेव गणपती बाप्पाला नमन करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहेल, त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील. जो कोणी हा संदेश ऐकत आहे, त्यावरची सर्व काही विघ्न दूर होऊन त्याला सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती होणार आहे. तुम्ही जेव्हा एक पुष्प देखील भगवंताच्या चरणावर वाहता आणि प्रेमाने, श्रद्धेने ते वाहता, तेव्हा देव तेही स्वीकार करतात. तुम्ही जर नामस्मरण प्रेमाने, श्रद्धेने कराल तर देव ते सुद्धा स्वीकार करतील. त्यात कुठलेही बंधन नाही, कुठलीही सीमा नाही, कुठलीही वेळ नाही. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा देवाचे स्मरण करा. देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करायला इथे उपस्थित आहे. देव तुमच्यासाठीच इथे आले आहेत. देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेव. हे संपूर्ण ब्रह्मांड देवाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि ते अखंड रूपात सुरू राहील. तुमच्यासाठी देवांकडून खूप काही आशीर्वाद येत आहे. जर तुम्ही देवाचे आशीर्वादाचे अनुभव केले असतील तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहेत. खूपदा तुम्ही मला मदत केली आहे. ते जर तुम्ही आभार मानत असाल तर लिहा, देवा, मी तुमचा आभारी आहे. देव महान आहे. देवाचे कार्य सतत अविरत सुरू आहे. स्वामी प्रिय बाळांनो,
प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपात देव कुठले ना कुठले संकेत देऊन त्यांना त्या मार्गावर घेऊन येतात आणि देवांच्या जो कोणी कार्यात येतो, जो कोणी देवाचे नाम घेतो, त्याला देव कधीही कुठेही एकटे सोडू इच्छित नाही. त्याला तो योग्य मार्ग दाखवून देव पुढे नेऊ इच्छितात. त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तत्परतेने कार्य करत आहे. बाळा, तू ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहेस? जेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार मी तुझ्या दिशेने पाठवील तेव्हा तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हावे अशी मी तुला आज्ञा करतो. जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला या क्षणापासून मनात स्थैर्य जाणवायला लागेल. त्याच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत परिवर्तित होईल. कारण माझा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ती ती जागा पवित्र होईल, ती वास्तू पवित्र होईल आणि त्या जागी सुख, समाधान, आरोग्य, आनंदाची बातमी प्राप्त होईल. बाळा, लवकरच तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात देव तुमच्याकडे ते योग्य दिशेने पाठवत आहेत. जो कोणी खूप काही काळापासून त्या प्रेमासाठी देवाची प्रार्थना करत आहे त्याच्या दिशेने देव ते प्रेम देखील पाठवत आहेत. तुमच्यात ते सुसंवाद वाढताना तुम्ही पाहाल. आता तुमचे प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल. गणपती देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुम्ही जितकी काही सेवा करत आहात, माझे नामस्मरण करत आहात, तेव्हा मी तुमच्यासाठी असे काही आशीर्वाद, चमत्कार देत आहे ज्यामुळे तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाच्या मार्गावर पुढे चालत राहील. तुम्ही तुमच्या कर्मात कुठेही कसूर सोडू नका. देव तुमचे केलेले प्रत्येक कर्म पाहत आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा चांगली कर्म करता, कुणाबद्दल चांगले विचार ठेवता, तेव्हा देखील एक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात येतो. तुमचे जीवन आनंदाच्या दिशेने वळवण्यात येते. देव म्हणतात, बाळा, तू केलेली चांगली कर्म आणि जी काही कर्म केली आहेत ती सर्व काही मी पाहत आहे. तेव्हा मी तुझ्याकडून आशा ठेवतो की तू नेहमीच चांगले कर्म करावे. जेव्हा कुणाला तुझ्यापासून मदतीची आवश्यकता असते तेव्हा ती तू पूर्तता करावी. कारण मी ते तुला सामर्थ्य देऊ इच्छितो. तुला माझ्याकडून खूप काही धैर्य, सुख, समाधान आणि आरोग्य, आशीर्वाद देण्यात येत आहे ज्यामुळे तू खूप काही चांगली कर्म करणार आहेस. बाळा, त्यासाठी सज्ज हो. कारण मी तुझ्या हातून असे कर्म करू इच्छितो ज्यामुळे तुझेच काय पण इतरांचे देखील त्यात कल्याण होईल. बाळा, जेव्हा तू ते करण्यासाठी तत्पर होशील, होय स्वामी कमेंट करशील, तेव्हा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझ्यासाठी तो मोठा चमत्कार घडवतील. आज तू ज्या गोष्टींची अपेक्षा इथून काही काळापूर्वी सोडली होतीस ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुझ्या दिशेने चमत्कार रूपात तुला प्राप्त होतील. बाळा, हा संदेश जो कोणी ऐकत आहे त्यावर गणपती बाप्पाची निरंतर कृपा आहे आणि ती कृपा निरंतर राहील. तुमच्या कार्यात कुठलेही विघ्न येणार नाही. तुमच्या कार्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी प्राप्त होईल. येणारे हे 48 तास तुम्हाला त्या सुखाच्या दिशेने घेऊन जाईल जिथे तुमची प्रगती आहे. तुम्ही जर ध्येय निश्चित केले असेल तर मी तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. तू विश्वास कर. जेव्हा मी तुझा हात धरत आहे तेव्हा तुला कुठलीही अडचण येणार नाही. विश्वास ठेव. मी तुझ्यापर्यंत आलो आहे आणि या संदेशाची योजना तुला देण्यात आली आहे. देवाची योजना तुझ्यासाठी अफाट आहे. देव सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. विश्वास ठेव. तुम्हाला जर आजही या क्षणाला काही नकारात्मक विचार मनात येत असतील तर ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. हा
विघ्नेश्वराचा संदेश तुम्ही ऐकत आहात, तेव्हा देव तुमच्या कार्यातले सर्व काही विघ्न दूर करण्यासाठी आज आले आहे. आज संकष्टी, आज जो कोणी हा संदेश प्रेमाने, श्रद्धेने आणि भगवंतावर विश्वास ठेवून ऐकेल, त्याला ते सुख, ते आरोग्य, ते आनंद क्षणात प्राप्त होतील. देवाची योजना आहे की तुझ्यासाठी तुझे जीवन त्या समृद्धीकडे वळवण्यात येत आहे. तुला जी काही आजपर्यंत कमतरता भासत होती, इथून पुढे ती जाणवणार नाही, कारण देव आज तुझ्यासाठी भरभराटीचा आशीर्वाद घेऊन आले आहे. तुमच्याकडे ती भरभराट होताना तुम्ही लवकरच पाहणार आहात. देव म्हणतात, बाळा, पशु पक्ष्यांवर दया करा, माया करा, त्यांना काही दाणे द्या. त्यांच्यासाठी पाण्याचा एखादा छोटासा साठा तुम्हाला करता येईल तर तो तुम्ही नियोजित करा. त्यामुळे ते पशुपक्षी आपली तहान आणि भूक मिटवण्यासाठी जेव्हा जेव्हा त्या तुम्ही केलेल्या व्यवस्थेकडे येतील, तेव्हा त्यांच्या मनातून तुम्हाला तो आशीर्वाद प्राप्त होईल. बाळा, हे पशुपक्षी या सृष्टीतील एक सौंदर्याचे प्रतीक आहे. त्यांनाही जपा. त्यांच्या जर तुम्ही भूक आणि तहानेची व्यवस्था कराल तर माझे असे चमत्कार तुमच्यासाठी घडायला लागतील, जे तुम्ही कधी विचार देखील केले नाहीत. बाळा, मी हे जाणतो की तुमच्यासाठी काहीही कठीण नाही, कारण त्यासाठी मी तुम्हाला त्या योग्यतेत बनवले आहे. जर तू हे करशील तर तू माझा अतिप्रिय होशील. बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करीन. तुझ्यासाठी तुझ्या जीवनातील खूप काही कष्ट दूर करील. जर तू हे कार्य करशील तर तू माझा अधिक प्रिय बाळ ठरशील. तर करशील ना मग हे कार्य माझ्यासाठी? जेव्हा तुम्ही एखाद्या व्याकुळ जीवाला त्याच्यासाठी दाना पाणी देता, तेव्हा त्या जीवातून, त्या आत्म्यातून तुम्हाला जो आशीर्वाद प्राप्त होतो, त्याचे असंख्य आशीर्वाद तुमच्या मागे उभे राहून तुमच्यासाठी असे दिव्य चमत्कार घडायला लागतात, ज्याची तुम्ही कधी आशाही केलेली नसते. असे मार्ग तुमच्यासाठी उघडायला लागतात. बाळा, जे कोणी माझे प्रिय बाळ दत्त सेवेत आहेत, ते गायीची ही सेवा करत आहेत. ती सर्व काही स्वीकार होत आहे. जेव्हा तुम्ही मला ब्रह्मांड नायक रूपात पाहता आणि आपल्याकडे माझे नामस्मरणासहित ध्यान, चिंतन, मनन करता, देवाचे ध्यान करता, तेव्हा तेव्हा तुमच्याकडे ते अद्भुत चमत्कार घडायला लागतात. देवाची योजना तुमच्यासाठी काही तुमच्याही मनाच्या पलीकडे आहे. तेव्हा देवांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुम्ही जर हा संदेश, दैवी संदेश ऐकत आहात, तर या संदेशाला पूर्ण मनापासून स्वीकार करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही असे काही परिवर्तन पाहाल, ज्यामुळे तुमच्यासाठी देव तुमच्या योग्यतेच्याही पलीकडे तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतील. कारण सर्व काही देवाच्या हाती आहे. देव जे काही तुम्हाला देत आहेत, त्यात तुम्ही जर आनंदी राहाल तर अधिक आनंद देव तुम्हाला पाठवतील, यात शंका नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे लक्ष तुझ्यावर आहे, तुझ्या कार्यांवर आहे. तेव्हा मी सांगितलेले कार्य जर तू करशील आणि ते मी पाहिल, तर तू न मागता मी तुझ्याकडे माझे चमत्कार नक्कीच पाठवील. तुला ते खूप काही कार्य करायचे आहे. त्यासाठी ते धैर्य, ते सामर्थ्य मीच तुला देईल. देव म्हणतात, बाळा, चिंता करत असशील तर या क्षणाला सोडून दे, कारण आता इथून पुढे तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू ऐकत आहे. लवकरच तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करण्याचा
मी तुला आशीर्वाद प्रदान करतो. देव म्हणतात, बाळा, इथून पुढे तुझे आयुष्य खूप काही परिवर्तनासह तुला प्राप्त होणार आहे. कारण ते बदल शुभ आणि शुभच ठरणार आहेत. तुझ्यासाठी दिव्य असे माझे आशीर्वाद आणि चमत्कार कार्य करताना तू पाहणार आहेस. बाळा, जर तू इथून मागे कुणाला तोडून बोलत असशील तर ते या क्षणापासून सोडून दे. कुणाचाही आपल्या वाणीने अपमान करू नकोस. ज्याला त्याला प्रेम वाटणे सुरू कर. कारण यामुळे तुझे मन सुख, समाधान आणि आनंदाने परिपूर्ण होईल. जेव्हा तुम्ही आनंद वाटता तेव्हा अधिक देव तुमच्याकडे आनंद पाठवू इच्छितात. तेव्हा विसरू नकोस. जेव्हा तू कुणाशी संवाद साधतोस तेव्हा अहंकार बाळगू नकोस. मोठ्यांचाही तितकाच मान सन्मान ठेव आणि छोट्यांना तुझे प्रेम दे. बाळा, जेव्हा तू त्या नात्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस तर योग्य वेळेत ते तुझ्याकडे तुझे नाते येणार आहे, ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, बाळा, लवकरच तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे. तू जे काही कर्म करत आहेस ते देव पाहत आहे. आता तुझी निष्ठा भक्ती माझ्यावर आहे. तेव्हा निश्चिंत राहा. आपल्या कर्मात मन लाव आणि अगदी चांगले कर्म आयुष्यात सतत करत राहा. कारण मी तुझ्यावर नजर ठेवून आहे. मी सतत तुला मदतीचा हातही देणार आहे. जेव्हा जेव्हा तुला कुठे अडलेले वाटेल तेव्हा माझे स्मरण कर. मी तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या अडलेल्या मार्गातून तो सरळ मार्ग करून देईल, काढून देईल. बाळा, विश्वासाने हा संदेश तू ऐकला आहे. तुझ्याकडे ती भरभराट, सुख, आनंद, वैभवाची प्राप्ती होणार आहे. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तुम्ही देवाचे अधिक प्रिय ठरता. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. आज सुख, समाधान आणि आनंदाने तुझे जीवन परिपूर्ण करतो. या रात्रीतून कित्येकांसाठी काही चमत्कार घडणार आहेत. ते ज्याच्या त्याच्या कर्मावर आहेत. तेव्हा सुखी राहा, तुमचे कल्याण होईल. ज्यांनी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या घरी सुख, समाधान, आरोग्य, आनंद गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ आशीर्वादाच्या रूपात देवोत त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.